नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। तर आज टिफिन नाही आहे, तर मी ब्रेकफास्ट बनवणार आहे। तर ब्रेकफास्टमध्ये मी मटारची कचोरी बनवणार आहे। तर फ्रेश असे मटार मी घेतलेले आहेत, ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत, कारण आपण मटार मोजून घेणार आहोत। तर 2 कप मटार मी ते मोजून घेणार आहे आणि ते स्वच्छ धुवून बाजूला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। एका मोठ्या परातीमध्ये 2 कप मैदा, त्यासोबत पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे, जो आपण शिऱ्यासाठी वापरतो। तो 1 टेबलस्पून ओवा आहे, तो हातावर क्रश करून घ्यायचा आणि सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि हे सगळे जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व पिठामध्ये। आणि मग आपल्याला याच्यामध्ये मोहन घालायचे। तर मी ते तेलाचं मोहन घालणार आहे। 3 टेबलस्पून गार तेल घालायचे। आपल्याला कचोरी खुसखुशीत हवी आहे, म्हणून इथे आपण गार तेल घालायचं आणि ते सगळं मोहन पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या बाजून पिठाला ते लागलं पाहिजे, म्हणजे कचोरी आपल्या एकसारख्या तयार होतात। हे बघा, हातात मुठी वळल्यानंतर त्याची मुठी सहज वळली गेली पाहिजे, असं आपण हे पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मोहनमध्ये। आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। थोडं थोडं पाणी करत आपल्याला याचं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट मळायचं नाही, नाहीतर कचोरी आहे त्या कडक होतात। आणि खूप पातळ मळायचं नाही, नाहीतर कचोरी तेल ओढून घेतात। बघा, मी दाखवते त्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि एका कॉटनच्या ओल्या कापडाने त्याला झाकून ठेवायचं। तर इकडे मी मटार उकडून घेत आहे। तर चमचाभर मीठ घालून 5 ते 6 मिनिट उकळून घ्यायचं। मस्त उकडले जातात हे पटकन मटार, कारण ते ताजे आहे ते बघा। आणि यांना आता आपण निथळून ठेवूया, जेणेकरून आपल्याला पूर्ण सुके सुके मटार हवे आहेत। आपलं जे बॅटर आहे ते एकदम सुका आपल्याला हवं आहे। तर तोपर्यंत मी ते मसाला तयार करून घेते। 2-4 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 सुकी मिरची, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा धनं घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। असं दाणेदार वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक पेस्ट करायची नाही। एका पॅनमध्ये चमचाभरच तेल आपल्याला घालायचं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर हे सगळं जे मिक्सचर आहे ते आपल्याला तेलामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आलं लसूण आहे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे। आणि मग याच्यामध्ये आपल्याला मटार ॲड करायचे आहेत। मटार 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तुम्हाला मीठ जसं चवीनुसार कमी जास्त पाहिजे तसं तुम्ही करू शकता। मीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा ऑरिगॅनो घालायचे। आणि हे सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि कोणत्याही मॅशरने किंवा पावभाजीचं जे भांडं असतं त्याने आपल्याला व्यवस्थित त्याला मॅश करून घ्यायचं आहे, एकसारखं बाइंडिंग येण्यासाठी। आणि आता आपले हे फिलिंग आहे ते बनून तयार आहे। ते गार करायला आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण पीठ चेक करूया। तर मस्त पीठ आपलं मऊ झालेलं आहे। तर आता आपण याला चांगलं एकसारखं मळून घ्यायचं आणि मग त्याचे गोळे तयार करून घेऊया। तर कचोरीसाठी गोळे तयार करण्याची एक ट्रिक आहे, तर मी तुम्हाला ती दाखवते। तर आपला हाताची मुठी असते, अंगठा आणि अंगठ्याचं कडेचं बोट, त्याच्यामधून पीठ बाहेर काढायचं आणि व्यवस्थित त्याचे गोळे तयार करून घ्यायचे। याने काय होतं, पिठाच्या गोळ्याला लेअर तयार होत नाहीत आणि कचोरी आपली तेलामध्ये फुटत नाही। नाहीतर लेअर जर पिठाच्या गोळ्यात असतील तर ते लेअर तेलामध्ये विस्कटतात आणि आतलं फिलिंग बाहेर येऊन तेल खराब होण्याची शक्यता असते। म्हणून अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यायचे। जसे आपण पिठाचे गोळे तयार करून घेतले तसेच आपल्याला ह्या फिलिंगचे गोळे पण तयार करून घ्यायचे आहेत। कारण आपण जेव्हा कचोरी बनवतो तेव्हा जर आपल्या हाताचं जे फिलिंग आहे ते बाहेरच्या साईडला लागलं तर ते तेलात गेल्यावर सुटतं आणि तेल खराब होतं। त्यामुळे आधी सगळे गोळे करून घ्यायचे एकसारख्या आकारात आणि हात स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आणि मगच आपल्याला कचोरी करायला घ्यायचे। तर कचोरी करण्यासाठी जो गोळा आहे पिठाचा, तो आपण मोदकाची जशी पाती तयार करतो तशा प्रकारे वळायचा आहे आणि खालचा जो मधला भाग आहे तो जाड ठेवून कडेची जी पात आहे ती पातळ करायची आणि मध्ये जो फिलिंगचा एक गोळा ठेवायचा आणि हलक्या हाताने प्रेस करायचा, जसं मी दाखवते त्या प्रकारे। आणि वरच्या ज्या बाजूने जी पात आपण बारीक ठेवली आहे, जी पातळ ठेवली आहे, ती एकामेकाला जोडत पूर्ण गोळा सील करून घ्यायचा। जर त्याला क्रॅक असतील तर ते बोटाने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे
हाताच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि जे क्रॅप आपण सील केले ती बाजू तळ हाताच्या वरच्या बाजूला ठेवायची आणि दुसऱ्या हाताच्या मधल्या 3 बोटांनी त्याला दाबत असं स्प्रेड करत जायचं। याने काय होतं, आतमध्ये हवा क्रिएट होते आणि कचोरी आपली पटकन फुगते, तेलामध्ये अशी टम्म फुगून तयार होते। तर अशाच प्रकारे सगळ्या कचोरी आपण एकदम करून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायच्या। तर तळण्यासाठी तेल एकदम लो हीटवर हवं आहे। बघा, कचोरी टाकल्यानंतर हलके बुडबुड येत आहेत, असंच आपल्याला तेल हवं आहे। तेल जर जास्त गरम असेल तर बाहेरून कचोरी पटकन गरम होते आणि आतमधून ती कच्ची राहते बाहेरून कलर आल्यानंतर। म्हणून जसं आपण समोसे पेशन्सनी तळतो तशीच आपल्याला कचोरी तळायच्या आहेत। कचोरी स्वतःहून वरती आल्या तेलात की मग आपल्याला झारा लावायचा आहे आणि हलक्या हाताने त्या परतायच्या आहेत। 2 ते 3 वेळा परतून गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला त्या भाजायच्या आहेत। खूप कच्च्याही ठेवायच्या नाहीत आणि खूप डार्कही करायच्या नाही आहेत। मी दाखवते त्या प्रकारे हलक्या हाताने त्या तळायच्या आहेत आणि कचोरी जेवढ्या मावतील कढईत तेवढ्याच घालायच्या आहेत, नाही तर कचोरींची गर्दी केली तर त्यांना फुलायला जागा मिळत नाही आणि त्या व्यवस्थित फुगल्या जात नाहीत। तर व्यवस्थित आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत। ते बघा, तेल निथळवून टिश्यू पेपरवर काढलेलं आहे। या कचोरींमध्ये खूप जास्त तेल राहत नाही कारण आपण मोहन एकदम परफेक्ट वापरलंय। तर मी या कचोरीला एका ग्रीन चटणीसोबत सर्व केलंय। तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकता। एखादी पापडी चाट असते तसं मी हिला सर्व केलेलं आहे। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा। जर तुम्हाला ती आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू।